नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की पोलीस मॅडम तेजाला विचारतात की हर्षितवरून काय झालं होतं. यावर तेजा म्हणते की हर्षितवरून म्हणजे हर्षित आधीपासून माझा मित्र होता आणि मला तो आवडतो, पण हे माहीत असूनसुद्धा मिठ्ठूसुद्धा त्याच्या मागे लागले होते, म्हणून आमच्या दोघींमध्ये भांडण झालं होतं. पण याचा अर्थ असं नाही ना होत की मी. तेव्हा पोलीस मॅडम म्हणतात की याचा अर्थ सोपा आहे की तू हर्षितच्या प्रेमात पडलीस आणि मिठ्ठूचा काटा काढण्यासाठी तू तिच्यावर हल्ला केला. आता तेजा खूपच घाबरते आणि म्हणते की अहो नाही, मी खरंच असं काही नाही केलं. मान्य आहे आमचं भांडण झालं होतं, पण मी या थराला नाही जाणार. हे बघा माझं आणि हर्षितचं. तेव्हा पोलीस म्हणतात की गप्प बस, प्रेम आहे हर्षितचं, पण तुझ्यावर नाही, त्या मिठ्ठूवर. हे ऐकून तेजा खूप शॉक होते. आता पोलीस मॅडम पुढे म्हणतात की पोलिसांना दिलेल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं आहे त्याने, दोघांच्यामध्ये तू घुसलीस, मिथिला नाही. हर्षितला मिळवण्यासाठी प्लॅन करून तू मिथिला मानेचा काटा काढण्याचा प्रयत्न केलास. अटेम्प्ट टू मर्डरची केस आहे, आता 10 वर्षे आत. तेव्हा तेजा खूपच रडायला लागते आणि म्हणते की मी खरंच असं काही नाही केलं आहे, मी खरंच सांगते, मी असं खरंच काही नाही केलं आहे. तेव्हा पोलीस म्हणतात की ही रडण्याची नाटकं ना पोरांना भुरळ पाडत असेल, माझ्यासमोर चालणार नाहीत. मी काय तुझ्या बाजूला बसून तुला रुमाल नाही देणार, सरळ उचलेल आणि लॉकअपमध्ये टाकेल. आता यानंतर दुसरीकडे आपण पाहतो की वल्लरी नानावटी सरांना भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि ती नक्की त्या दिवशी काय घडलं ते सांगत असते आणि सांगत असताना ती खूपच रडत असते. आता नानावटी सर तिला समजावत म्हणतात की वल्लरी शांत हो, आणि म्हणतात की वल्लरी मी समजू शकतो की हे तुझ्यासाठी खूप कठीण आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की सर, मी तुम्हाला सांगितलं की तसं तेजाताईच्या एका वाक्यावर ते श्वेताताईला अटक करून घेऊन गेलेत. तेव्हा नानावटी सर विचारतात की मला सांग, तुमची ती मिठ्ठू स्ट्रगलर आहे राईट? तेव्हा वल्लरी म्हणते की हो, पण हल्ली त्यांना एका मोठ्या फिल्ममध्ये मोठा रोल मिळाला होता. यावर नानावटी सर म्हणतात की तिचा कोणी शत्रू वगैरे? तेव्हा वल्लरी म्हणते की नाही हो, आमच्या मिठ्ठूताई स्वभावाने खूप गोड आहेत हो, त्या कधीच कोणाशी भांडणार नाहीत किंवा कोणाच्या वाकड्यात जाणार नाहीत. आता नानावटी सर पुढे विचारतात की तिचं आणि श्वेताचं भांडण त्या मुलामुळे, काय नाव सांगितलंस तू त्याचं? तेव्हा वल्लरी म्हणते की अनिमेश. यावर नानावटी सर म्हणतात की हां, पण हा हल्ला करण्यासाठी हे कारण खूप वीक आहे. तू म्हणतेस ते बरोबर आहे, श्वेताला आत टाकून त्यांनी फक्त त्यांचं काम सोपं केलं आहे. तेव्हा वल्लरी म्हणते की तेच ना सर, तुम्हीच मला सांगा, कोणाचा तरी स्वभाव रागीट आहे म्हणून कोणीतरी असा कोणाचा खून करेल का, हल्ला करेल का? आता नानावटी सर विचारतात की मला सांग, तुमच्यापैकी अजून कोणाची चौकशी केली आहे का पोलिसांनी? तेव्हा वल्लरी सांगते की हो, म्हणजे श्वेताताईंना ज्या दिवशी अटक केली ना, त्याच्या दुसऱ्या दिवशी ते आम्हा तिघींनासुद्धा घेऊन गेले. त्यानंतर परत प्रेरणाताईंना घेऊन गेले चौकशीसाठी आणि आता थोड्या वेळापूर्वी तेजाताईंना परत घेऊन गेले आहेत. तेव्हा नानावटी सर म्हणतात की म्हणजे कन्फर्म ते त्यांचं काम सोपं करत आहेत, पण मला नाही वाटत की त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये त्यांना फार काही सापडलं आहे. यावर वल्लरी म्हणते की हो सर, पण ते आमच्यावर खूप प्रेशर टाकत आहेत. आता नानावटी सर म्हणतात की ते होणारच, सिरियस केस आहे, अटेम्प्ट टू मर्डर केस आहे. आता ना आपल्याला खुनी कोण आहे हे शोधायचं आहे, पण त्याच्याही आधी मेन प्रायोरिटी आहे श्वेताला जामीन मिळवून देणं. तेव्हा वल्लरी म्हणते की हो सर, आणि हात जोडून म्हणते की तुम्ही काहीतरी करा, पोलीस त्यांना खूप टॉर्चर करत आहेत, तो खूप त्रास देत आहेत. आता नानावटी सर म्हणतात की आपण जाऊया पोलीस स्टेशनमध्ये, मला तसंही श्वेताशी थोडंसं बोलायचं आहे. असं म्हणून ते दोघेही पोलीस स्टेशनमध्ये जायला निघतात. तर आता यानंतर आपण पाहतो की प्रेरणा टिफिन पॅक करत असते, तितक्यात तिला जोशी काकू नावाच्या तिच्या कस्टमरचा कॉल येतो. ती कॉलवर सांगते की हो काकू, थोडासा उशीर झाला आहे, मी येतच आहे, मी लगेच येते. आता कॉलवर जोशी काकू म्हणतात की डबा नको आहे आम्हाला, तेच सांगायला कॉल केला आहे. तेव्हा प्रेरणा आश्चर्याने विचारते की म्हणजे तुम्ही कुठे चालला आहात का? आणि म्हणते की हरकत नाही, किती तारखेपासून डब्बा परत द्यायचा आहे ते सांगा, म्हणजे मी परत डब्बा देईन. यावर जोशी काकू म्हणतात की मला डब्बा कायमचा बंद करायचा आहे. तेव्हा प्रेरणा आश्चर्याने विचारते की का? आणि म्हणते की तुम्हाला वेगळ्या चवीचं काही हवं आहे का? असेल तर तसं सांगा, पोळी भाजी नको असेल तर मी दुसरं काहीतरी करून देत जाईन. तेव्हा जोशी काकी म्हणतात की आमचा काही संबंध नसताना आमच्या मागे पोलीस लागायचे. यावर प्रेरणा म्हणते की हे बघा काकू, आमच्यापैकी कोणीही काही केलं नाही, विश्वास ठेवा आमच्यावर. तेव्हा जोशी काकू म्हणतात की बरोबर आहे तुझं, पण आम्हाला पोलिसांची भानगडच नको आहे, असं म्हणून त्या फोन कट करतात. आता प्रेरणाला खूपच वाईट वाटत असतं आणि ती खूप रडायला लागते. तितक्यात तिला पाटील काका नावाच्या दुसऱ्या तिच्या कस्टमरचा कॉल येतो. आता पाटील काकासुद्धा कॉलवर सांगतात की आजपासून डबा बंद करा ताई. प्रेरणा विचारते की काय झालं काका, कमी पडतोय का डब्बा? तसं असेल तर मी सेम पैशांमध्ये कोणतीही वाढवून देऊ शकते.
तेव्हा पाटील काका म्हणतात की हे बघा, स्पष्टच सांगतो, पोलिसांच्या लफड्यामध्ये अडकलेल्यांची संबंध ठेवायची आमची इच्छा नाही आणि ठाण्यात असे अनेक डबेवाले आहेत, तुम्ही दिलेल्या सर्व्हिसबद्दल थँक्स असं म्हणून ते फोन कट करतात. आता प्रेरणा खूप रडायला लागते आणि तिला खूपच वाईट वाटत असतं आणि ती रडत म्हणते की स्वामी, एकाच झटक्यात 2 डबे बंद झाले, म्हणजे किमान 6-6.5 हजारांचे नुकसान महिन्याला. तिला परत आता अजून एका कस्टमरचा कॉल येतो आणि ते सुद्धा डब्बा नको आहे असं सांगतात. तेव्हा प्रेरणा खूपच टेन्शनमध्ये येते आणि रडायला लागते. तर आता यानंतर हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो की मनोज मिठूच्या आईबाबांना म्हणतो की काका काकू, मी तुमच्यासाठी चहा घेऊन आलो आहे. तेव्हा मिठूचे बाबा म्हणतात की नाही नको, मगाचपासून खूप धावपळ केली आहेस तू आमच्यासाठी आणि इंजेक्शन आणायला सुद्धा तूच गेला होतास खाली. यावर मनोज म्हणतो की त्यात काय काका, तुम्हाला मदत करण्यासाठीच ते थांबलो आहे ना इथे. आता तितक्यात हर्षित मिठूच्या आईबाबांसाठी जेवण घेऊन येतो. तेव्हा मिठूची आई म्हणते की आपल्या मिठूने किती जीवाभावाची माणसं जोडली आहेत ना. आता मनोज हर्षितकडे बघून म्हणतो की काय झालं हर्षित भाऊ, तुमचा चेहरा असा थकलेला दिसतोय. तेव्हा हर्षित सांगतो की काही नाही, मी ठीक आहे. यावर मिठूची आई म्हणते की असं कसं काही नाही, अरे लेकरा, चेहरा बघ कसा पडलाय रे तुझा. तेव्हा मिठूचे बाबा म्हणतात की अगं मिठू बरोबरच आहे, तो थकला तर असेलच ना. तेव्हा हर्षित म्हणतो की नाही अंकल, थकलो वगैरे नाही. आता मिठूची आई म्हणते की असं काही नाही, हे बघ, काही झालं ते तू आम्हाला सांगू शकतो, आम्ही पण तुझ्या आईवडिलांसारखेच आहोत ना. तेव्हा हर्षित सांगतो की पोलिसांना माझ्यावर डाऊट आहे, त्यांना असं वाटतं की मिठूवर मी अटॅक केला आहे आणि हा तर मी माझ्या स्वप्नातसुद्धा हा विचार करू शकत नाही. त्याचं जास्त दुःख होत आहे मला. आता अंकल आंटी, मिठूची आणि तुमची शपथ घेऊन सांगतो, मी खरंच असं काही नाही केलं आहे, माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. हे सगळं ऐकून सगळेजण खूपच शॉक होतात. आता मिठूचे बाबा म्हणतात की हे बघ, तू पोलिसांचं काही ऐकू नकोस, आमचा विश्वास आहे तुझ्यावर. आता मनोज म्हणतो की हर्षित भाऊ, पोलीस त्यांचं फक्त काम करत आहेत, तुम्ही नका टेन्शन घेऊ. यावर हर्षित म्हणतो की मला माहिती आहे, पण मिठूसोबत माझी आत्ता ओळख झाली आहे. त्या दिवशी आम्ही सगळे एकत्रच फास्ट फूड सेंटरला बसलो होतो, त्याच्यानंतर आम्ही सगळे एकत्रच घरी वरती गेलो, तेव्हा बघितलं तर कोणीतरी आधीच मिठूवर अटॅक केला होता आणि तो म्हणतो की मी खरंच सांगतो, मी काहीही केलं नाही. आता मिठूची आई रडत म्हणते की अरे माझ्या मिठूसाठी जो एवढं करतो आहे तो असं कसं करेल. पोलिसांना काय वाटायचं ते वाटू दे, पण आमचा आहे तुझ्यावर विश्वास, तू असं काहीच करणार नाहीस, तू नको त्याचं एवढं मनाला लावून घेऊस. आता मिठूचे बाबा म्हणतात की हे सगळं ना त्या श्वेतानेच केलं आहे, श्वेताने माझ्या मिठूवर हल्ला केला आहे. बरं झालं तिला पोलिसांनी पकडलं, जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हायला हवी तिला. तर आता यानंतर आपण इकडे पोलीस स्टेशनमध्ये पाहतो की पोलीस तेजाला म्हणतात की तुझे आणि मिठूचे संबंध ताणलेले होते. तेव्हा तेजा सांगते की हो, म्हणजे हर्षितमुळे होते. पोलीस विचारतात की आणि त्याआधी. तेव्हा तेजा सांगते की त्याआधी आम्ही बेस्ट फ्रेंड होतो. यावर पोलीस विचारतात की बेस्ट फ्रेंड म्हणजे. तेव्हा तेजा सांगते की म्हणजे आम्ही एकमेकींसाठी काहीही करू शकत होतो. तेव्हा पोलीस म्हणतात की मिठू ॲक्ट्रेस म्हणून स्ट्रगल करत होती ना आणि इन्कम चांगला होता. यावर तेजा म्हणते की माहिती नाही आहे आणि तसं ती आमच्याशी काही बोलली नाही, अधूनमधून ती आमच्याकडून पैसे घ्यायची पण वेळेत परत करायची. तेव्हा पोलीस विचारतात की तू कधी दिले आहेत का पैसे तिला. तेव्हा तेजा म्हणते की हो, खूप वेळा. आता पोलीस विचारतात की का दिलेस. यावर तेजा म्हणते की आत्ता सांगितलं ना की आम्ही बेस्ट फ्रेंड होतो आणि आम्ही एकमेकींसाठी काहीही करायचो. तेव्हा पोलीस म्हणतात की बेस्ट फ्रेंड असं एकमेकांच्या जीवावर उठत नाहीत, तू हल्ला केलास ना तिच्यावर. आणि विचारतात की बरं मला सांग की तुझं काही सिक्रेट मिठूला माहिती होतं का. तेव्हा तेजा म्हणते की माझी लाईफ एकदम ओपन बुक आहे, काही सिक्रेट नाही. पोलीस चिडून म्हणतात की असं इंग्लिशमध्ये बोललं म्हणजे खोट्याचं खरं होत नसतं, पटकन सांग मिठूला तुझं असं काही सिक्रेट माहिती होतं का, जे फक्त मिठूला माहिती होतं आणि ते सगळ्यांना कळलं तर प्रॉब्लेम होईल म्हणून तू तिच्यावर हल्ला केलास. तेव्हा तेजा म्हणते की अहो मॅडम, काय सिक्रेट असणार आहे, एकच सिक्रेट होतं आणि ते म्हणजे मी पहिल्यांदा प्रेमात पडले होते आणि ते थोड्या दिवसातच सर्वांना समजलं, मिठूलासुद्धा समजलं आणि ते तिला आवडलं नव्हतं. पण नंतर ती माझ्या वतीने हर्षितला प्रपोज करणार होती, सरप्राईज देणार होती. आता पोलीस म्हणतात की इंटरेस्टिंग, आता मला त्या दिवशी नक्की काय झालं ते नीट सांग. तेव्हा तेजा सांगते की मिठूला हर्षितला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून ती पार्टी प्लॅन करत होती, डेकोरेट करत होती, म्हणून आम्ही सगळे बाकीचे खाली बसलो होतो. खूप बोर होत होतं, खूप टाईमपास करत होतो, पण नंतर थोड्या वेळाने मी आले वॉशरूमसाठी वरती. आता तेजा मिठू आणि तिच्यामध्ये नक्की त्या दिवशी काय झालं ते सांगायला लागते आणि म्हणते की तिथे आमच्या दोघींचा परत खूप मोठा वाद झाला. तेव्हा पोलीस चिडून म्हणतात की काय गं, सगळ्यांमध्ये एवढी डॅशिंग, धडाडीची आणि 4 प्रश्न विचारले, नाहीतर झालं का मुळूमुळू रडणं
सुरू. तेव्हा तेजा रडत म्हणते की मला तुमच्या प्रश्नांचा नाही, स्वतःच्या वागण्याचा जास्त त्रास होतोय. मिठ्ठूला वाटेल ते बोलले मी असं, पण म्हणून ती मरावी अशी अपेक्षा नव्हती माझी. आमचं भांडण झालं म्हणून लगेच मी आरोपी नाही ना ठरत. तेव्हा पोलीस म्हणतात की पण हल्ला करायचं कारण सबळ होतं ना. तेव्हा तेजा म्हणते की पण एखाद्या माणसाला मारणं एवढं सोपं असतं का मॅडम, तेही स्वतःच्या मैत्रिणीला. हो मी सगळं बोलले ते तिकडे चूक झाली माझी, पण फक्त आम्ही भांडलो, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही झालं. तेव्हा पोलीस म्हणतात की सगळे गुन्हेगार असंच म्हणतात, गयावया करतात. आणि त्या तेजाची ॲक्टिंग करत म्हणतात की आम्ही फक्त बोललो, हे नाही केलं ते नाही केलं. तेव्हा तेजा पोलिसांना म्हणते की तुम्ही मला गुन्हेगार असल्यासारखं काय ट्रीट करताय, माझा कुठलाही क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे, पाहिजे तर चेक करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिठ्ठू माझी मैत्रीण आहे. तेव्हा पोलीस म्हणतात की रेकॉर्ड नाही ही सबब कायद्याला चालत नाही ना. तेव्हा तेजा थोडासा विचार करत म्हणते की ठीक आहे, आमच्या मैत्रीचा सबळ पुरावा सांगू. मिठ्ठूने स्वतःहून सगळं डेकोरेशन केलं होतं त्या पार्टीसाठी, आणि त्या पार्टीमध्ये ती हर्षितला माझ्या वतीने प्रपोज करणार होती. म्हणजे कुठेतरी थोडी मैत्री टिकून होती ना आमच्यात, कुठेतरी काहीतरी नातं होतं ना आमच्यात, म्हणून तिने केलं नाही सगळं. अर्थात मला हे सगळं काही माहिती नव्हतं, मी वर गेले तेव्हाच मला कळलं मी कसा तिच्यावर हल्ला करेल. यावर पोलीस म्हणतात की तू कसं केलं आणि काय केलं ते मी तुला सांगते, असं म्हणत त्यात त्यांच्या दृष्टीने स्टोरी सांगायला लागतात. तेव्हा तेजा खूप शॉक होते आणि म्हणते की नाही हे खोटं आहे, ही स्टोरी तुम्ही बनवली आहे, मी काहीही केलेलं नाही. तेव्हा पोलीस म्हणतात की हे बघ, स्वतःचा गुन्हा मुकाट्याने कबूल कर, आपला आणि पोलिसांचा वेळ वाया घालवू नकोस. तेव्हा तेजा रडत गयावया करत म्हणते की अहो मॅडम पण मी खरंच काही नाही केलं, आता हे सगळं घडलं तेव्हा मी खाली होते. तेव्हा पोलीस रागाने तेजाला मारायला लागते. तितक्या तिथे वल्लरी येते आणि म्हणते की थांबा. तेव्हा पोलीस आणि तेजा दोघेही वल्लरीकडे बघायला लागतात. तर वल्लरीसोबत आता नानावटी सरसुद्धा आलेले असतात. वल्लरी आता पोलिसांजवळ येते आणि म्हणते की हे काय करताय तुम्ही. तेव्हा पोलीस वल्लरीला म्हणतात की मी माझं काम करते. तेव्हा वल्लरी रागाने म्हणते की हे बघा, तुम्ही असं जबरदस्तीने कबुली जबाब नाही घेऊ शकत त्यांच्याकडून. तेव्हा पोलीस म्हणतात की मी माझं काम कसं करायचं ते मला तू शिकवू नकोस. तेव्हा नानावटी सर म्हणतात की तुम्हाला तुमचं काम येत नाही ना, म्हणून शिकवावं लागतंय. तेव्हा आता पोलीस नानावटी सरांकडे बघत म्हणतात की ओ द फेमस ॲडव्होकेट नानावटी साहेब, सौभाग्यच आहे आमचं, आमच्या पोलीस स्टेशनला पाय लागले तुमचे. तेव्हा नानावटी सर म्हणतात की थँक्यू, मी समजू शकतो की तुम्हाला किती स्पेशल फील होत आहे की मी इथे आलो आहे. आता पोलीस वल्लरीकडे बघत म्हणतात की काय गये वल्लरी भामरे, तूच घेऊन आलीस ना यांना इथे. तेव्हा नानावटी सर म्हणतात की तुम्ही असं फोर्सफुली तेजाकडून कन्फेशन घेऊ शकत नाही, आणि म्हणतात की भारतीय कायद्याचा अभ्यास कमी पडतो मॅडम तुमचा. तेव्हा वल्लरीसुद्धा म्हणते की आणि कायद्याच्या नावाखाली जे काही चालू आहे ना तुमचं, ते कायद्याच्या चौकटीच्या बाहेर आहे, मी माझ्या मैत्रिणीवर असा अन्याय होऊ देणार नाही. तेव्हा पोलीस म्हणतात की ओ डायरेक्ट धमकी, सोडते की हिला, पण पुढचा नंबर तुझाच आहे हे लक्षात राहू द्या. तेव्हा वल्लरी म्हणते की मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही, कारण काय आहे, आमची बाजू सत्याची आहे आणि जिथे सत्य असतं तिथे भीती नसते. मी माझ्या मैत्रिणीला न्याय मिळवून देणार हे तुम्ही बघालच. इन्स्पेक्टर मीरा साळगावकर, आणि सत्य लवकरच समोर येईल. तेव्हा इन्स्पेक्टर मीरा म्हणते की कायद्याच्या कॉलेजमध्ये शिक्षण सुरू आहे ना तुझं, नवी उमेद नवा उत्साह, त्यात नानावटी साहेबांसारखे गुरु लाभले म्हणजे भाग्यच. मग आणि जीभ अशी चुरूचुरू चालणारच, पण जेव्हा तुझी चौकशी असेल ना तेव्हा बघू ही भाषा अशीच राहते की माझ्यासमोर दयेची भीक मागतेस. तेव्हा वल्लरीला खूप राग येतो आणि ती रागात म्हणते की न्यायासाठी ना कधी भीक नाही मागावी लागत, तो हक्क असतो प्रत्येकाचा. तुम्ही जेव्हा माझी चौकशी कराल ना तेव्हा तुम्हाला कळेलच की मी तुम्हाला किती पुरून उरते ते. तेव्हा पोलीस खूप रागाने वल्लरीकडे बघायला लागतात आणि आजचा भाग इथे संपतो. धन्यवाद.